Hello friends, how are you all? Friends, in today's class we are going to learn nouns, and in nouns topic we are going to learn uncountable nouns. मित्रांनो, आज आपण uncountable noun म्हणजे काय हे शिकणार आहोत. फ्रेंड्स, व्हॉट इज मीन बाय अनकाउंटेबल नाउन? आपण त्याला मराठीमध्ये अगणित किंवा न मोजता येणारे नावे असे बोलत असतो. आपण जे नावे बोलू शकत नाही त्याला आपण बोलतो अनकाउंटेबल नाउन्स. Friends, in earlier lecture, in previous lecture, we have learned what is meant by noun. Noun means name of anything. एखाद्या गोष्टीचे नाव, वस्तूचे नाव, प्राण्याचे नाव याला आपण नाउन बोलत असतो. आणि मित्रांनो, या नाउन टॉपिकमध्ये अनकाउंटेबल नाउन्स देखील असतात. अनकाउंटेबल नाउन म्हणजे अशी नावे जी आपण मोजू शकत नाही. तर मित्रांनो, आपण एक्झाम्पल बघूया. जसे की एक रिव्हर असते, रिव्हरमध्ये पाणी असते, नदीमध्ये पाणी असते आणि आपण पाणी हे मोजू शकत नाही. आपण त्याला एक पाणी, दोन पाणी किंवा 1 वॉटर 2 वॉटर अशा प्रकारे मोजू शकत नाही. तर अशा नाउन्सला आपण बोलतो अनकाउंटेबल नाउन्स. सो फ्रेंड्स, लेट अस लर्न इन डिटेल व्हॉट इज मीन बाय अनकाउंटेबल नाउन. नाउन, अनकाउंटेबल नाउन, अगणन किंवा अगणित नाम. नाउन्स विच कॅन नॉट बी काउंटेड आर कॉल्ड अनकाउंटेबल नाउन्स. ज्या नावांची मोजणी करता येत नाही त्यांना अगणित नाम असे म्हणतात. मित्रांनो, जी नावे आपण मोजू शकत नाही, क्वांटिटीमध्ये 1 2 3 अशा प्रकारे मोजू शकत नाही त्यांना आपण काय बोलतो तर अनकाउंटेबल नाउन्स म्हणजेच अगणित नाम. वी कॅन नॉट यूज ए ऑर अँड विथ अनकाउंटेबल नाउन्स. मित्रांनो, आपण अ आणि ॲन हे अगणित नामासोबत किंवा नामासह वापरू शकत नाही. वेन वी यूज अनकाउंटेबल नाउन्स वी मस्ट मेक शुअर दॅट द वर्ब इज सिंग्युलर. जेव्हा आपण अगणित नाम वापरतो तेव्हा आपण हे खात्री करतो की क्रियापद एकवचनी वापरले गेले आहे. फ्रेंड्स, इन दिस वे वेनेवर वी आर युजिंग अनकाउंटेबल नाउन्स दॅट टाइम वी शुड मेक शुअर दॅट द वर्ब इज सिंग्युलर. आणि त्यावेळेस क्रियापद हे सिंग्युलर आहे याची आपण खात्री करत असतो. आता आपण मित्रांनो पुढे बघूया की अनकाउंटेबल म्हणजे काय, त्याचे उदाहरणं आता आपण बघणार आहोत. फ्रेंड्स, नाउ वी विल सी लिक्विड्स अँड फ्लुइड्स. द्रवाची उदाहरणे आपण बघणार आहोत. एक्झाम्पल्स, उदाहरण, देर इज वॉटर इन द जग. जगमध्ये पाणी आहे. फ्रेंड्स, इन दिस एक्झाम्पल वॉटर इज इन लिक्विड फॉर्म. आणि मित्रांनो, आपण वॉटर म्हणजे काय, पाणी. आपण वॉटर हे 1 पाणी 2 पाणी किंवा 1 वॉटर 2 वॉटर अशा पद्धतीने मोजू शकत नाही. तर मित्रांनो, आपण याला काय बोलत असतो तर याला आपण अनकाउंटेबल नाउन असे बोलत असतो. आता मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पल आहे द मिल्क इज सोअर. दूध आंबट आहे. आता मित्रांनो, यामध्ये कोणता द्रव्य किंवा पदार्थ आहे? ह्या एक्झाम्पलमध्ये मिल्क हे एक द्रव्य आहे किंवा एक द्रवरूप पदार्थ आहे आणि आपण दूध हे देखील मोजू शकत नाही. आपण मिल्क हे मोजू शकतो परंतु 1 2 3 अशा पद्धतीने न मोजता आपण लिटरमध्ये मोजू शकतो. सो वी कॅन से दॅट इट इज अनकाउंटेबल नाउन. नेक्स्ट एक्झाम्पल, देर इज ऑइल ऑन द टेबल. टेबलावर तेल आहे. सो फ्रेंड्स, वी कॅन से दॅट ऑइल म्हणजेच तेल हे काय आहे तर हे एक अनकाउंटेबल नाउन आहे जे की आपण क्वांटिटीमध्ये म्हणजेच 1 2 3 1 2 3 अशा पद्धतीने मोजू शकत नाही किंवा आपल्याला मोजता येत नाही. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी सम मोर एक्झाम्पल्स. देर इज ब्लड ऑन द फ्लोअर. जमिनीवरती रक्त साचले आहे. फ्रेंड्स, इन दिस एक्झाम्पल विच नाउन इज इन लिक्विड फॉर्म? वी कॅन से दॅट ब्लड. ब्लड म्हणजे रक्त आणि रक्त कुठे आहे? जमिनीवरती आहे. सो फ्रेंड्स, ब्लड इट इज अनकाउंटेबल नाउन. ते एक अगणित नाम आहे. कारण का? आपण ब्लडला मोजू शकत नाही. देर इज नॉट इनफ मिल्क इन द बॉटल. बाटलीत पुरेसे दूध नाही. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी मिल्क इज अगेन नाउन अँड दॅट इज अनकाउंटेबल नाउन बिकॉज वी कॅन नॉट काउंट इट. आणि आपण मिल्क म्हणजे काय? मिल्कला मराठीमध्ये दूध बोलत असतो. इज देअर एनी वॉटर इन द पॉन्ड? तलावात काही पाणी आहे का?
Now friends, in this example, which is noun? Noun is water, and that water is uncountable noun. Friends, let us see some more examples which are containing substances. आपण काही पदार्थांचे एक्झाम्पल्स बघणार आहोत ज्यामध्ये आपल्याला अनकाउंटेबल नाउन्स म्हणजे अगणित नाम म्हणजे न मोजता येणारी नावे एक्झाम्पलच्या आधारे शिकायला मिळणार आहेत. लेट अस सी द एक्झाम्पल्स. बटर इज यूज्ड टू बेक अ केक. केक बेक करण्यासाठी लोणीचा वापर केला जातो. फ्रेंड्स, इन दिस एक्झाम्पल बटर इज अ अनकाउंटेबल नाउन बिकॉज वी कॅन नॉट काउंट बटर. आपण बटर हे अंकामध्ये नंबरमध्ये मोजू शकत नाही. तर आपण याला काय म्हणू शकतो? तर आपण याला अनकाउंटेबल नाउन म्हणजेच अगणित नाम असे म्हणत असतो. ब्रेड इज मेड फ्रॉम व्हीट फ्लोअर. फ्रेंड्स, गव्हाच्या पिठापासून चपाती बनवली जाते. इन दिस एक्झाम्पल टू सबस्टन्सेस आर यूज्ड or given and these are bread and wheat flour. Jam is sweet. Friends, in this example jam it is an uncountable noun कारण की आपण त्याला मोजू शकत नाही. Now let us see friends some more examples. Can I have some jam? तुम्ही मला काही जाम द्याल का? It is uncountable noun. आता मित्रांनो, पुढील एक्झाम्पल बघूया. Wood is used टू मेक फर्निचर. फर्निचर बनवण्यासाठी लाकडाचा वापर केला जातो. फ्रेंड्स, इन दिस एक्झाम्पल फर्निचर अँड वूड दीज आर द अनकाउंटेबल नाउन्स. नाउ लेट अस से देर इज नॉट मच शुगर लेफ्ट इन द जार. जारमध्ये फारशी साखर शिल्लक राहिलेली नाही. इन दिस एक्झाम्पल फ्रेंड्स, शुगर इट इज अनकाउंटेबल नाउन. या वाक्यामध्ये शुगर हे एक अनकाउंटेबल नाउन आहे कारण आपण ते मोजू शकत नाही. ते एक अगणित नाम आहे. फ्रेंड्स, आता आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत ज्यामध्ये मेटल्स म्हणजेच धातू देण्यात आलेले आहेत आणि ते अनकाउंटेबल नाउन आहेत म्हणजेच ते न मोजता येणारी नावे आहेत. नाउ लेट अस सी सम एक्झाम्पल्स. फ्रेंड्स, गोल्ड इज येलो. सोनं पिवळसर आहे. गोल्ड इज अनकाउंटेबल नाउन. आता मित्रांनो, आपण सोनं हे मोजू शकत नाही. आपण त्याला 1 2 3 1 2 3 अशा पद्धतीने मोजू शकत नाही. सो इट इज अनकाउंटेबल नाउन. त्यानंतर एक्झाम्पल आहे सिल्वर इज शायनी. चांदी चमकदार आहे. वी कॅन नॉट काउंट इट. इट इज अनकाउंटेबल नाउन. सो वी कॅन से दॅट सिल्वर इट इज अन अनकाउंटेबल नाउन. इन दिस वे फ्रेंड्स, टुडे वी हॅव लर्न्ड इन नाउन टॉपिक्स अनकाउंटेबल नाउन. अशा प्रकारे मित्रांनो, आपण न मोजता येणारी नावे म्हणजेच अनकाउंटेबल नाउन हे शिकलो आहोत. फ्रेंड्स, आय होप तुम्हाला आजचा टॉपिक चांगल्या प्रकारे समजला असेल. थँक्यू फ्रेंड्स. हॅव अ नाईस डे. थँक्यू. डिअर स्टुडंट्स, नाउ वी विल डू द एक्सरसाइज ऑन द चॅप्टर विच वी लर्न्ड. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.